Good morning. Today we are going to deal with the practical number 15, that is the graphical representation. The first question is construct histogram for the data given below. Data is given to you, that is some classes are given and frequencies are with you. So classes are 0 to 5, 5 to 10, 10 to 15 and so on. That will be 30 to 35 is the last one. 12, 20, 26, 32, 27, 15 and 13. So these are your frequencies. The classes are of equal width. प्रत्येकाची width 5-5 असल्यामुळे या पद्धतीने आता आपल्याला इक्वल width असेल तर काही करेक्शन करावे लागत नाहीये. त्यामुळे काय करायचं एक्स अक्षावरती क्लासेस घ्या, वाय अक्षावरती फ्रिक्वेन्सीज घेऊन कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे. ग्राफ कसा काढता येईल बघा. या पद्धतीने एक्स ॲक्सिस वरती आपण क्लासेस घेणार आहोत. पहिला जो क्लास आहे ते ओरिजिनला 0 आहे, तिथं 5, 10, 15, 20, 25, 30, 35 या पद्धतीने इकडे क्लास घेतले आणि फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम 32 आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की कसं घ्यायचं असतं. मॅक्सिमम व्हॅल्यू 32 आहे. मिनिमम नेहमी ग्राफसाठी आपण 0 घ्यायचं आहे. 32 याला डिवाइड बाय 20 करा. सो 1.6 येईल. डेसिमल पॉईंटच्या आधी एक आहे तर त्यात एक मिळाला तर 2चं स्केल येईल. हे सगळं आपल्याला माहिती आहे. ऑलरेडी आपण हे सगळं बघितलंय. तर कसा काढता येईल ग्राफ. दिस विल बी 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26, 28, 30, 32, 34 पर्यंत आपल्याला मॅक्सिमम 32 असल्यामुळे तिथपर्यंत जायचं आहे. फ्रिक्वेन्सीज ऑन वाय ॲक्सिस यू हॅव टू टेक. क्लासेस अलॉंग विथ द एक्स ॲक्सिस, फ्रिक्वेन्सीज अलॉंग विथ द वाय ॲक्सिस. आणि आता रेक्टँगल्स ड्रॉ करायचे आहेत. कसे करायचे. विड्थ इक्वल टू क्लास विड्थ, हाईट इक्वल टू क्लास फ्रिक्वेन्सी घेऊन काढायचे आहेत. म्हणजे 0 ते 5 उंची 12 असेल. हा पहिला रेक्टँगल येईल. 5 ते 10 उंची 20 आहे. हा त्याला अटॅच झालेला दुसरा रेक्टँगल येईल 5 ते 10चा. त्याच्यानंतर 26 उंची आहे. या पद्धतीने तिसरा येईल. त्याच्यानंतर 32 उंचीचा ग्राफ काढायचा आहे. 15 ते 20 मध्ये. 20 ते 25 साठी 27 आहेत. 27 म्हणजे 28 आणि 26चं सेंटर असेल. त्याच्यानंतर 15 म्हणजे 14 आणि 16चा सेंटर असेल. आणि शेवटी 13, 12 आणि 14च्या मध्ये. या पद्धतीचा हा हिस्टोग्राम तयार झाला. त्याच्यावरनं मॉडेल व्हॅल्यू काढायला सांगितले तर काय करायचं. हायेस्ट रेक्टँगलचा राईट हँड टॉप कॉर्नर आणि आधीच्या रेक्टँगल हा याचा राईट हँड टॉप कॉर्नर, हे दोन्ही राईट जोडायचे आणि हे दोन्ही लेफ्ट जोडायचे. आणि इथून पॉईंट ऑफ इंटरसेक्शन वरून परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. इथं येणारी व्हॅल्यू म्हणजे मोड. आता इथं मोजताना मात्र लक्षात घ्या, इथं 5चं स्केल आहे म्हणजे एक उभी रेषा म्हणजे काय झालं, जेवढंच इथं टोटल 10 रेषा आहेत. 5चं स्केल आहे त्याला 10 ने डिवाइड करा. एक उभी रेषा म्हणजे 0.5 येते. समजा 7th लाईन असेल तर काय होणार आहे. इथं 7व्या रेषेला असेल तर काय होणार आहे. 7 गुणिले 0.5 3.5 होतील. 15च्या पुढे 7वी रेषा आहे म्हणजे 15च्या पुढे 3.5 ऍड करायचे आहेत म्हणजे 18.5 असं तुमचं काय येईल, मॉडेल व्हॅल्यू येईल तुमची. तर या पद्धतीने तुम्ही मॉडेल व्हॅल्यू फ्रॉम ग्राफ मोड इक्वल टू अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येईल. सो दॅट इज युअर फर्स्ट एक्झाम्पल. एवढंच करायचं आहे पहिल्या एक्झाम्पलमध्ये. सेकंड प्रॉब्लेममध्ये काय आहे. फॉलोइंग आर द डेटा ऑफ मार्क्स ऑब्टेन्ड बाय द स्टुडंट्स इन अ क्लास. कंस्ट्रक्ट लेस दॅन ऑगिव्ह कर्व अँड हेन्स. फक्त लेस दॅन ऑगिव्ह कर्व ड्रॉ करायचं आहे आणि त्याच्यावर मीडियन मार्क्स फर्स्ट अँड थर्ड क्वार्टाईल, लिमिट्स ऑफ मिडल 40% स्टुडंट्स. एवढ्या गोष्टी करायच्या. क्लासेस म्हणजे विद्यार्थ्यांचे मार्क्स दिले आहेत आणि काय दिलेलं आहे, नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणूया आपण. तर इथं 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60, 60 ते 80, 80 ते 100. इथं व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ स्टुडंट 12, 18, 25, 15 आणि 10. आता इथं टोटल करून घेऊया आपण. एन टोटल किती येते बघा. 10, 20, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 80 टोटल येते.
तर या पद्धतीने 80 विद्यार्थ्यांचं क्लासमधला मार्कांचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आता आपल्याला लेस दॅन ऑर गिव्ह करायचं असेल तर LTCF काढावं लागेल, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. त्या कशा काढता येतील? पहिली व्हॅल्यू तशीच ठेवा, त्यामध्ये दुसरी ॲड करा 30, त्याच्यामध्ये हे ॲड केलं तर 55 प्लस 15 विल बी 70 अँड प्लस 10 विल बी 80. हा नंबर टॅली होईल. आता एक्स अक्षावरती लेस दॅन ऑर गिव्ह साठी अप्पर लिमिट घ्यायचे असतात, म्हणजे 20 40 हे जे आहेत ते अप्पर लिमिट्स घ्यायचे आहेत आणि वाय अक्षावरती लेस दॅन CF घ्यायचे असतात. तर या पद्धतीने हे सगळं थेअरीमध्ये आपण बघितलेलं आहे. तर इथं ओरिजिनला तुमचं 0 आहे, तिथं 20 40 60 80 100 120 या पद्धतीनं these are the upper limits. एक्स अक्षावरती अप्पर लिमिट्स घेतले. वाय अक्षावरती काय घ्यायचं आहे? आता स्केल इथलं घ्यायचं आहे, हे 25 आहे म्हणून 25 घ्यायचं नाही, 2चं स्केल घ्यायचं नाही, इथं बघायचं. इथं मॅक्सिमम किती आला तुमचा? 80. मिनिमम नेहमी 0 घ्यायला सांगितलं या टाईपच्या क्लासेसमध्ये, या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये, म्हणजे 4. पण 4चं स्केल घेत नाही म्हणून याच्या पुढं 5चं स्केल आपण घेऊया. सो 4 इक्वल टू 4 म्हणता येईल, 4 प्लस 1 केलं तरी चालेल, 4 प्लस 1 इज 5 स्केल. म्हणजे 5चं स्केल लिहायचं आहे. म्हणजेच काय ती इथं 5 10 15 20 25 30 35 40 40 45 50 55 60 65 70 75 आणि 80. So these are your cumulative frequency किंवा less than cumulative frequency. LTCF y अक्षावरती घ्यायचे. आता पॉइंट्स कसे प्लॉट करायचे आहेत बघा. पहिला पॉइंट येईल 20 आणि त्याची क्युम्युलेटिव्ह अप्पर लिमिट आणि त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. 20 च्या वरती 12 म्हणजे काय येतील? आता इथे एक रेषा म्हणजे सुद्धा 0.5 आहे, म्हणजे टोटल किती येतील? 2 रेषा म्हणजे एक चौथ्या रेषेला येणार आहे. 20च्या डोक्यावरती इथं चौथ्या रेषेला 30 डायरेक्ट मिळेल तुम्हाला. 30 इथं आहेत, त्याला राऊंड टाकून घ्या, दिसले पाहिजे पॉइंट्स. त्याच्यानंतर 55, त्याच्यानंतर 70 आणि त्याच्यानंतर 80. 100 साठी 80 या पद्धतीचा कर्व येईल. आणि आधीचा अप्पर लिमिट म्हणजे याच्या आधीचा क्लास काय असणार आहे? -20 ते 0 असणार आहे. त्याचा अप्पर लिमिट 0 आहे, तिथं 0लाच घ्यायचं आहे. तर ओरिजिन पासून आपण जोडायला सुरू करायचं आहे. स्मूथ फ्री हँड कर्वनी हा ग्राफ असा करायचा आहे. दॅट इज युअर लेस दॅन ऑर गिव्ह म्हणून तुम्हाला काढता येईल. आता पुढचा प्रश्न काय काय विचारलाय बघूया आपण. मीडियन काढायला सांगितलंय, तर मीडियन साठी काय काय कॅल्क्युलेशन करता येतील पुढच्या कॅल्क्युलेशन साठी. ओके, तर पहिला क्वेश्चन काय आहे? मीडियन म्हणजे 2 भागांमध्ये डिव्हिजन म्हणून n/2 करायचे आहेत. 80 ला 2 ने डिवाइड केलं 40. 40 कुठं आहे बघा? इथं. इथनं इकडे परपेंडिक्युलर ड्रॉ करा, इथनं खाली यायचं आहे. इथं येणारी व्हॅल्यू जी काय असेल त्याला काय म्हणायचं आहे? मीडियन म्हणायचं आहे. त्याच्यानंतर आता इथं सुद्धा 20 म्हणजे एक उभी रे 10 याच्यामध्ये 20चं स्केल घेतलंय, म्हणजे एक रेषा काय होईल? 20/10 केलं तर 2. एक चौथी रेषा असेल तर काय होईल? 4 दुनी 8 म्हणजे 48 येईल. तिसरी असेल तर 3 दुनी 6 46 असेल. अशा पद्धतीने तुम्ही ते मोजायचं आहे. आणि 40च्या पुढच्या किती लाईन आहेत त्याला 2 न गुणावं लागेल, तेवढ्याने तुमचं मीडियन मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरं काय म्हणलंय? फर्स्ट अँड थर्ड पार्ट आहे, म्हणजे दुसरा पार्ट काय विचारलाय? Q1 आणि Q3. Q1 साठी n/4 करावं लागतं. 80/4 केलं तर 20 येतील. 20 वरनं परपेंडिक्युलर ड्रॉ करा, इथनं खाली या, इथं येणारी व्हॅल्यू म्हणजे Q1 असेल. Q3 साठी काय करायचं असतं 3n/4 म्हणजे 3 गुणिले 80/4 असं येतील, म्हणजे 60 येतील. 60 वरून परपेंडिक्युलर ड्रॉ करा, इथनं खाली या, इथं येणारी व्हॅल्यू म्हणजे Q3 असेल. हा झाला दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न, लिमिट्स ऑफ मिडल 40% ऑफ द स्टुडंट. मधले 40%. समजा हे असं जर असेल ग्राफ, तर इथले 40% मधले 40% पाहिजे, म्हणजे राहिले किती टक्के? 60%. 60% पैकी 30% इकडं
बरोबर मधले पाहिजे, त्यामुळं 30% इकडं अशा पद्धतीने. मग काय होईल, डिसाईलसाठी काय होतं, D1चा अर्थ काय होतो 10% मागे, D2चा 10% 20% मागे, आणि D3 म्हणजे 30%, म्हणजे 30% मागे राहील. तसंच इथं आला तर D7 40 आणि 30 70% मागे, म्हणजे D7 म्हणजे बरोबर 30% वर राहतील आणि मागे 70%. म्हणजे ह्या दोघांमधलं काय झालं, म्हणजे आपण काय कॅल्क्युलेट करायचं थोडक्यात, D2 कॅल्क्युलेट करायचं आहे, सॉरी D3 कॅल्क्युलेट करायचं आहे. 3n/10 होईल इथं, 380 याला भागिले 10 24 येतील, आणि D7 म्हणजे 7n/10, सो 7 × 80/10 56. 24 म्हणजे याच्या खाली 2 रेषा इथं यायचं आहे, इथनं खाली आला की तुम्हाला D2 मिळणार आहे, आणि 55 नंतर 2 रेषा इथं येतील, आणि इथनं जरा खाली आलं तेव्हा D7 मिळेल. म्हणजे लिमिट्स काय मिळेल, D2 ची काय किंमत मिळते, D7 ची काय मिळते, त्याला काय म्हणायचं, लिमिट्स ऑफ मार्क्स ऑफ मिडल 40% स्टुडंट, मधल्या 40% विद्यार्थ्यांचे लिमिट्स. समजा इथं D2 काहीतरी मिळाला, 40च्या मागे 2 रेषा असतील तर 8 कमी होतील, म्हणजे 32 होतील इथं. ओके, 3 रेषा असतील तर 3 दोन्ही 6 कमी होतील, 6 कमी झाले म्हणजे 34, आणि इथं काय होईल, यांच्या पाठीमागे पण 3 रेषा कमी म्हणजे 54. 34 ते 54 हे मार्कांचं लिमिट असेल असं आपल्याला म्हणता येईल. तर या पद्धतीनं सेकंड क्वेश्चन सोडवता येईल. तर थर्ड क्वेश्चनसाठी काय करायचं आहे बघूया आपण. थर्ड क्वेश्चनमध्ये कन्स्ट्रक्ट बोथ दी ऑगिव्ह कर्व, म्हणजे लेस दॅन आणि मोर दॅन दोन्हीच्या दोन्ही ऑगिव्ह कर्व ड्रॉ करायला सांगितलेले आहे, आणि त्याच्यातून मीडियन, ओके, मीडियन D2, D7, P17 आणि P88 कॅल्क्युलेट करायचे. क्लासेस दिले आहेत आणि फ्रिक्वेन्सीज म्हणजे 100 ते 110, 110, 120 या पद्धतीने, 120, 130, 130, 140, 140, 150, 8, 12, 20, 15, 5, 20, 20, 20, 60 यानी =60 दिलेला आहे. दोन्ही कर्व काढायचे असतील तर आपल्याला LTCF पण लागेल आणि MTCF पण लागेल. मोर दॅन, लेस दॅन क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि लेस दॅन क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, दोन्ही गोष्टी लागणार आहेत या ठिकाणी, कारण दोन्ही टाईपचे कर्व काढायचे आहेत. पहिली व्हॅल्यू तर 8, 8, 12, 20, 20, 40, 55 आणि 5, 60 हा नंबर याच्या शीटात. त्याने मोर दॅन साठी खालून वर टोटल पहिली 5 तशीच राहील, 5, 15, 20, 20, 20, 40, 40 आणि हे म्हणजे 52, 52 आणि 8, 60. हा नंबर आणि हा नंबर एकसारखा असेल. आता काय करायचं, लेस दॅन मोर दॅन दोन्हीचे दोन्ही ड्रॉ करायचे असल्यामुळं क्लासेस आपण पहिल्या क्लासचं लोअर लिमिट आहे ते ओरिजिनला ठेवायचं. 100 इथं असेल, इथं 110, 120, 130, 140, 150, 160 या पद्धतीनं इथं आता काय येतील क्लास लिमिट्स किंवा क्लासेस अप्पर लोअर दोन्ही पण असतील. मगाशी आपण अप्पर लिमिट लिहिली, आणि इकडे फक्त क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये लेस दॅन असतील किंवा मोर दॅन, दोघांमध्ये पण 60 मोठा आहे. मॅक्सिमम विल बी 60, मिनिमम इज 0. म्हणजे 60 ला 20 न जर भागलं तर 3.0, 3 अधिक 1 4 येतं, पण 4चं स्केल घेत नाही म्हणून आपण काय करायचं 5चं स्केल मगासारखं घ्यायचं आहे. म्हणजे इथं काय होतील 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65 या पद्धतीने क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वाढवण्यावरती घेतलेल्या आहेत. आता पहिल्यांदा लेस दॅन साठी काय काय कराल, हे 8 पहिली अप्पर लिमिट वाचायचं आणि 8 म्हणजे एक्स अक्षावरती अप्पर लिमिट, वाय अक्षावरती 8 LTCF. म्हणजे 8 म्हणजे इथं काय येतील 10च्या खाली 4 लाईन्स येतील. त्याच्यानंतर 120 ला 20, 120 ला 20, त्यानंतर 130 ला 40, त्याच्यानंतर 55, त्याच्यानंतर 60. या पद्धतीचं हे राऊंड टाकून घ्या, दिसले पाहिजे पॉइंट्स, आणि ओरिजिन पासून जोडायचं आहे.
लेस दॅन ऑब्लिक आला. आणि मोर दॅन साठी काय बघायचे, लोअर लिमिट एक्सेप्ट 100 साठी 60, इथं 100 ओरिजिनला आहे, 100 साठी 60 हा पहिला पॉईंट येईल. दुसरा 52, 110 साठी 52 म्हणजे इथं 50 नंतर चौथी लाईन येईल. त्याच्यानंतर 40, 120 ला 40, त्याच्यानंतर 20, त्याच्यानंतर 5. या पद्धतीने हे पॉइंट्स येतील. आणि हे जे आहेत ते काय करायचं, हा मोर दॅन ऑब्लिक अशा पद्धतीने तो येणार आहे. या पद्धतीचा स्मूथ फ्री हँड कर्वनी जोडायचा आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, काय काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय ते बघूया आपण. पहिलं कॅल्क्युलेशन मेडियन काढायला सांगितलंय. ॲज युजल मेडियन म्हणजे n/2 असेल, 60/2 म्हणजे 30 असेल. 30 वरनं परपेंडिक्युलर ड्रॉ केला, बरोबर दोघांच्या इंटरसेक्शन मध्ये यायला पाहिजे. एका दोघांच्या इंटरसेक्शन मधनं ड्रॉ करा किंवा 30 वरनं ड्रॉ करा, दोन्हीचा अर्थ एक आहे. इथं येईल ती मेडियनची व्हॅल्यू असेल, म्हणजे इथं 10चं स्केल असले, तिसरी रेषा असेल तर 123, चौथी असेल तर 124 असं होईल ते. त्याच्यानंतर D2 आणि D7 हे पहिलं झालं. दुसरं D2 काढायचं आहे, 2 टाइम्स n/10 होईल. 2 गुणिले 60/10 म्हणजे 12 येतील. D7 म्हणजे 7 इंटू n/10, 7 इंटू 60/10, 42 येतील. म्हणजे 12 वरून 12 म्हणजे इथं 10 नंतर चौथी रेषा असेल. लेस दॅन ऑब्लिकवरतीच फक्त ड्रॉ कराय, मोर दॅन वरती नाही ड्रॉ करायचं आहे. इथं येणारी व्हॅल्यू म्हणजे D2 येईल. 42 इथं उत्तरे असतील. इथनं लेस दॅन ऑब्लिकवरती जायचं आहे, मोर दॅनचा काही संबंध नाही आहे, आणि तिथनं खाली यायचं आहे. इथे येणारी व्हॅल्यू B7 आहे, राईट. तसंच P17 तिसरा पार्ट, P17 काढायचा आहे, म्हणजे 17 60/10, 102 येतील, 10.2 येतील, सॉरी 100 आहे ते, 10.2 येतील. आणि P88 येतील, 88 इंटू 6/100 असं येईल. ते पर्सेंटाईलसाठी 100 न भागायचं असते. 52.8, 10.2 म्हणजे राऊंड अप 10 ला घेऊ शकता तुम्ही. इथनं लेस दॅन ऑब्लिकवरती करा, इथनं खाली या, येणार उत्तर तुम्ही लिहायचं आहे. 52.8 म्हणजे 53 घ्यायचं आहे. 53 म्हणजे 50 नंतर 6वी रेषा, इथनं इथे यायचं आहे, इथनं खाली यायचं. इथं P88, इथं येणार P17. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करायचं, लेस दॅन आणि मोर दॅन. So that's all for this practical. Thank you very much.